अतिशय आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे. खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला देतोय. आज सकाळपासूनच लाडक्या बहिणींना पैसे अकाउंटमध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. 2 ऑक्टोबर रोजी 4,500 रुपये काही जणांना येत आहेत, काही जणांना 1,500 रुपये जमा होत आहेत. लवकरात लवकर तुम्ही देखील चेक करून या ठिकाणी पहा तुमचे पैसे जमा झालेले आहेत की नाही. तर सर्व लाडक्या बहिणींचे ज्यांचे पैसे आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगायचं आहे की आम्हाला सकाळी आलेले आहेत 4,500 रुपये आले किंवा 1,500 रुपये आले, आणि कुठल्या जिल्ह्यामधून तुम्ही फॉर्म भरला होता, किती वाजता आले तेही कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. पुढं आपण ती माहिती पाहणारच आहोत या ठिकाणी. तर पहा सकाळपासून पैसे जमा होत आहेत. आता ज्या बहिणींचे पैसे आलेले नाहीत त्यांनी नाराज व्हायचं नाही. त्या ठिकाणी तुमचे देखील पैसे आज देखील जमा होण्याची शक्यता आहे, किंवा पुढच्या 1-2 दिवसामध्ये देखील पैसे तुमचे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे हा तिसरा जो हप्ता आहे तो जमा होऊन जाईल, तुमचं सर्व ओके असेल तर. ठीक आहे. आणि 5वा 14 हप्ता जो आहे त्याबद्दल देखील पुढे आपण माहिती पाहणारच आहोत. परंतु आज खूप मोठी गुड न्यूज या ठिकाणी आहे. काल देखील बऱ्याच बहिणींना पैसे आले, ते देखील पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. बघू शकता अशा पद्धतीने SMS आलेले आहेत बऱ्याच जणांना. या ठिकाणी अकाउंट नंबर आहे क्रेडिटेड विथ RS 4,500 4,500 रुपये ऑन. बघू शकता 2/10/2024 या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2/10/2024ला अकाउंट बॅलन्स या ठिकाणी रिप्लेस केलेला आहे. अशा पद्धतीने पाहू शकता. SMS देखील बऱ्याच जणांना आले असतील. आणि पहा लक्षात राहू द्या, काही जणांना SMS देखील येत नाही, थेट बँकेत पैसे येतात. बँकेचे SMS जो आहे काही वेळेस येत नाही, त्यामुळे बँकेमध्ये तुम्हाला चेक करायचं आहे. ठीक आहे. आज सकाळपासूनच बऱ्याच जणांना पैसे आलेत, काल देखील पैसे आलेले आहेत. बघू शकता, कमेंट पाहू शकता. तर तुम्ही हा पुरावा पाहू शकता कमेंटचा देखील. या ठिकाणी खूप लाडक्या बहिणींनी कमेंट करून मला सकाळपासून सांगितलं आहे. बघा 2/10/2024 पैसे आले 1,500 रुपये, यांना 1,500 रुपये भेटलेले आहेत, असे बरेच कमेंट आलेले आहेत. बघू शकता या बहिणींना देखील 9 वाजता पैसे आले. त्यांनी तिसरा हप्ता 9 वाजता आज आलाय, 2 तासापूर्वीची यांची कमेंट आहे असं सांगितले त्यांनी. बघू शकता अजून या ठिकाणी 2 तासापूर्वी साहेबजी माझे आज पैसे आया 4,500 रुपये मुंबई, धन्यवाद साहेब म्हणतायत. 4,500 रुपये मुंबई यांचे पैसे भेटलेले आहेत. त्यानंतर बघू शकता या ठिकाणी यांना 8:30 वाजताच मीरा भाईंदर ठाणे या ठिकाणी आज यांना पैसे भेटलेत. त्याच्यानंतर बघा सर आत्ताच 11:23 4,500 रुपये जमा झाले, थँक्यू सो मच. तर यांचे देखील पैसे जमा झाले, 4,500 रुपये देखील आलेले आहेत काही जणांना. त्यानंतर बघा या बहिणींचे देखील 1,500 रुपये आज जमा झालेत, धन्यवाद. आजच 4,500 रुपये जमा झाले. बघू शकता ही काही जणांना एकही इन्स्टॉलमेंट आलेली नाही. ठीक आहे. तर त्यांना नाराज व्हायची कारण नाही. बघा आता आज ज्यांना पैसे जमा झालेत तेही अगोदर तसेच बोलत होते आम्हाला पैसे नाही आले, परंतु त्यांचे जमा झाले, तर एक दिवस तुमचेही जमा होतील. त्याच्यामुळे थोडंसं या ठिकाणी तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे. त्यानंतर बघू शकता या ठिकाणी शिंदे साहेब धन्यवाद, 1,500 रुपये आले, तुमचे फार फार आभार. यांचे देखील आज या ठिकाणी 1,500 रुपये जमा झालेत. त्यानंतर बघू शकता या बहिणींनी देखील कमेंट केलेली आहे, सर आज मला 4,500 रुपये आले, थँक्स. आज भरपूर जणांना 4,500 रुपये जमा होत आहेत. काल फक्त 1,500 जमा होत होते. त्यानंतर बघा हो आले 4,500 रुपये आज या ठिकाणी 8 वाजता या ठिकाणी यांना 3 महिन्याचे डायरेक्टली 4,500 रुपये जमा झालेत. त्यानंतर बघू शकता आज पैसे आले आहेत असं देखील हे म्हणतायत. त्यानंतर पुढं पहा पैसे आले आज 10 वाजता देखील पैसे आले. बघा 4,500 रुपये यांना या ठिकाणी बघू शकता मला 4,500 रुपये आले. 22 मिनिटापूर्वी यांची कमेंट आहे, आज मला 4,500 रुपये आले. त्याचबरोबर बघा माझे 3,000 रुपये आले, परंतु 1,500 नाही आले. आता बऱ्याच जणांना तिसरा हप्ता जो आहे अजून भेटलेला नाही. बऱ्याच जणांना आज पैसे येत आहेत, तर तुम्हाला वेट करायचं आहे, तुमचे देखील पैसे येऊन जाणार आहेत, आज देखील येऊ शकतात. भाऊ थँक्स 4,500 आलेत. नाशिक 12:30 PM. बघू शकता यांना 12:30 वाजता आज पैसे आले 4,500 रुपये. त्याच्यानंतर पाहू शकता सर आज मला 11:30ला या ठिकाणी 4,500 रुपये आले, खूप खूप धन्यवाद. बघू शकता यांची देखील कमेंट आलेली आहे, यांनाही आज 11:30 वाजता पैसे आलेत. 1,500 रुपये काही जणांना आज जमा झालेत, 4,500 जमा होत आहेत. त्यानंतर बघा काल देखील पैसे आलेले, त्यांची कमेंट आहे 1/10/2024 रात्री 10:19ला देखील 1,500 रुपये आले आहेत. बघू शकता यांनी 10:19ला चेक केले, त्यावेळेस त्यांना कळले की 1,500 रुपये आलेले आहेत. काल देखील पैसे आलेत, आज देखील पैसे आलेले आहेत, आणि पुढे देखील येऊ शकतात. एक्झॅक्ट तारीख नाही, पण जसं बघा उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं मागच्या भाषणामध्ये 2 ते 1 ऑक्टोबरपासून 2 ते 3 दिवसामध्ये पैसे येऊ शकतात. तसं मी तुम्हाला 3 ऑक्टोबरपर्यंत सांगितलं होतं की पैसे येऊ शकतात, परंतु 1 ऑक्टोबर 2 ऑक्टोबर आजच पैसे येऊन गेलेत. तर सर्वांचे पैसे या ठिकाणी जमा होत आहेत. आज खूप जणांचे पैसे जमा होत आहेत, तुमचे देखील जमा होऊन जातील. तुम्हाला चेक करायचे, सर्वात महत्त्वाची गोष्ट चेक करून घ्यायची ते म्हणजे तुमचं आधार सीडिंग आहे का. आधार सीडिंग नसेल तर पैसे येणार नाहीत, लक्षात राहू द्या. त्यासाठी स्टेटस चेक करायचं. ज्यांचे पैसे नाही आले त्यांना काय करायचे बघा, npci.org.in ही वेब संकेतस्थळ आहे. हे संकेतस्थळ ओपन
करायचं आहे. ओपन केलं की बघा अशा पद्धतीने ओपन होईल. खाली स्क्रोल करा, इथं पहा कंझ्युमरचं ऑप्शन आहे, या मायनसच्या चिन्हावरती क्लिक करा. त्यानंतर खाली बघा या ठिकाणी तुम्हाला भारत आधार सीडिंग BASE हे ऑप्शन दिसेल, याच्यावरती क्लिक करा. त्याच्यानंतर पुढं पहा, याच्यानंतर तुम्हाला याच्यावरती क्लिक केलं की डायरेक्ट अशा पद्धतीने ओपन होईल. बघा इथं रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंगचं ऑप्शन आहे, इथं तुम्हाला एक ॲरो दिसेल व्हाईट कलरचा वरती गेलेला किंवा खाली असेल अशा पद्धतीने, त्याच्यावरती क्लिक करा. त्यानंतर खाली एक ऑप्शन्स ओपन होतील. बघा या ठिकाणी तुमचं 3 नंबरचं जे ऑप्शन आहे गेट आधार मॅप स्टेटस, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथे तुमचा आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी नाही, तुम्हाला खाली बघा या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे. गेट आधार मॅप स्टेटस अशा पद्धतीने ओपन झाल्यावर इथं कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला चेक स्टेटसवरती क्लिक करायचं आहे. तर त्याच्यानंतर बघू शकता तुमचा एक OTP येईल जाईल आधार कार्डच्या रजिस्टर नंबरला, त्या ठिकाणावरनं तुम्हाला इथं दिसेल मॅपिंग स्टेटस इनेबल फॉर DBT असं असेल तरच तुमचे पैसे जे आहेत या ठिकाणी जमा होणार आहेत. आणि कुठली बँक लिंक आहे ते देखील चेक करायचं आहे. आणि एकदा इथं जी बँक लिंक आहे ह्या बँकेत देखील तुम्हाला चेक करायचे पैसे जमा झालेले आहेत की नाही. इनेबल फॉर DBT असेल तरच तुमचे पैसे जमा होतील. या ठिकाणी जी बँक आहे त्याच बँकेत पैसे जमा होतील. तुम्ही फॉर्म भरताना भलेही कुठली बँक अकाउंट नंबर दिला असेल त्या बँक अकाउंटमध्ये पैसे येणार नाहीत. इथं जी लिंक बँक आहे त्याच्यामध्येच पैसे तुमचे जमा होत आहेत. तर अशा पद्धतीने आज भरपूर साऱ्या बहिणींचे पैसे जे या ठिकाणी जमा होत आहेत त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. परंतु ज्या राहिलेल्या बहिणी आहेत त्या अजून देखील वाट पाहत आहेत पैसे जमा होण्यासाठीचे. त्यांचे देखील जे राहिलेले आहेत 1500 रुपये कोणाचे राहिले असतील, या ठिकाणी कोणाचे 4500 रुपये राहिलेले असतील, त्यांना देखील आज न उद्या या ठिकाणी पैसे जे आहेत हे सप्टेंबर महिन्यामध्ये जे राहिलेले आहेत किंवा जुलै ऑगस्टचे ज्यांचे राहिलेत किंवा सप्टेंबर महिन्याचे राहिलेत त्यांचे पैसे जमा होऊन जातील. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर पुढं देखील आज मोठी घोषणा झालेली आहे. कालच्या भाषणामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेली की दिवाळीची जी हप्ता असणार आहे, दिवाळी जी येणार आहे त्यासाठी भाऊबीजीचा हप्ता म्हणून तुम्हाला ऑक्टोबर-नोव्हेंबरचे पैसे दिले जाणार आहेत आणि ते पैसे आचारसंहिता लागायच्या अगोदरच तुमच्या खात्यामध्ये टाकले जाणार आहेत. त्याची एक डेट फिक्स झालेली आहे. ती डेटबद्दलची माहिती तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते काय म्हणाले त्याबद्दलची माहिती जी आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हे जे अपडेट आलेले आहे तेच अपडेट तुमच्यापर्यंत देण्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे मी. याच्या व्यतिरिक्त अजून काय अपडेट येत राहतील ते वेळोवेळी तुमच्यापर्यंत शेअर केले जातील. जे पण अपडेट येत राहते फक्त तेच अपडेट पुरवण्याचं काम तुम्हाला केलं जातं. त्याचसोबत जे पण छोटे मोठे अपडेट असतील या योजनेबद्दलचे तुम्हाला सर्व भेटत राहतील. त्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. त्यासोबत या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाडक्या बहिणींपर्यंत, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. आणि तुम्ही आत्तापर्यंत या व्हिडिओला अजून लाईक केलेलं नसेल तर जाता जाता एक लाईक नक्की करा, जेणेकरून तुम्हाला पुढचे सर्व अपडेट देखील पाहायला भेटतात. त्याचसोबत मित्रांनो टेलिग्राम चॅनल आहे आपला, तिथंही तुम्हाला विशेष वेगवेगळे अपडेट जे आहेत वेगवेगळे पाहायला भेटतील. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही जॉईन करू शकतात. आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे जर पैसे आलेले असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजणार आहे की तुमचे पैसे आलेले आहेत म्हणून. आज आलेले असतील किंवा काल या 2 दिवसामध्ये आलेले असतील तर कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.